सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांना जंतुनाशक पावडर फवारताना विषबाधेचा त्रास झाला। पावडरच्या उग्र वासाने मळमळ आणि चक्कर येऊ लागल्याने त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं। कर्मचाऱ्यांनी मास्क आणि ग्लोव्ज वापरले असल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला असून सध्या या सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे। कर्जत तालुक्यातील सापडगाव येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या अफूच्या झाडांची लागवड करून त्यांची जोपासना करणाऱ्या एका व्यक्ती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडत तब्बल 47,64,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या लागवडीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिल्या होत्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कर्जत तालुक्यात तपास सुरू केला होता। दौंड ते मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदारांनी नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारातील शेतकऱ्याच्या शेतजमिनीत त्यांची कुठलीही परवानगी न घेता तसेच सदर जमीन रेल्वे प्रशासनाने संपादित केलेली नसतानाही मोठ्या प्रमाणावर डबर मुरुम दगडाचे ढिगारे टाकलेत। त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करायला अडथळा येत असून त्यांचं मोठं नुकसान होत आहे। या बेकायदेशीर ताबेमारीबाबत तहसील कार्यालयात अनेकदा तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी संतप्त व अस्वस्थ झालाय। महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 4,000 एकर बागायत जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनीला देण्याचा घाट घालण्यात आलाय। ही जमीन खुल्या लिलावात विकली तर राज्य सरकारला हजारो कोटी रुपये मिळतील, मात्र 6,000 कोटींची ही जमीन एका मंत्र्याच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत केला। शेती महामंडळाची ही जमीन शेल कंपनीला देऊ नका, राज्य सरकारला स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल तर ती जमीन लिलावात विका, असा सल्लाही त्यांनी दिलाय। आखाती देशातील युद्धाचे पडसाद जिल्ह्यात घराघरात उमटू लागल्यात। आगामी काळात सिलेंडरची टंचाई निर्माण होईल या भीतीपोटी नागरिकांचा सिलेंडर पदरात पाडून घेण्यासाठी आटापिटा सुरू असून नगर शहरासह जिल्ह्यातील गॅस एजन्सी पुढे नागरिकांच्या रांगा लागल्यात। नागरिकांची वाढती गर्दी रोखण्यासाठी काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान गॅस एजन्सीच्या कामात अडथळा निर्माण केलाय। कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्यास अथवा सिलेंडरच्या गाड्या अडवून काही नुकसान केल्यास संबंधित नागरिकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। भारतीय शेतकऱ्यांच्या हिताच्या संरक्षणासाठी अमेरिका भारत शेतमाल आयात निर्यात करार तत्काळ रद्द करावा, तसंच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन 2015 ते 2026 पर्यंतचे सर्व सरकारी ऑडिट शासनाच्या नियमानुसार करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। विजय सुधाकर जाधव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना सादर केलेल्या निवेदनात हा करार भारतीय शेतकऱ्यांच्या हिताला बाधा असणारा असल्याचा आरोप केलाय। अमेरिकेतून भारतात येणाऱ्या शेतीमालावर 0% आयात कर असून भारतीय शेतमालावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जात असल्याने भारतीय शेतमालावर आर्थिक अन्याय होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। अमेरिकेतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सरकारी सबसिडी मिळत असल्यामुळे त्यांचा कांदा, मका, सोयाबीन, कापूस, दूध आदी
शेतमाल भारतात स्वस्तात येऊन भारतीय बाजारपेठेला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भारतीय मका, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील. तसेच दुग्ध व्यवसायावरही गंभीर परिणाम होऊ शकतो असं निवेदनात म्हटलंय. याशिवाय कांद्यास हमीभाव जाहीर करणे, सर्व शेतमालाला कायदेशीर हमीभाव देणे, भारतीय शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आयात नियंत्रणाचे कठोर धोरण लागू करणे आणि कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे 2015 पासून आतापर्यंतचे सर्व ऑडिट शासन निर्णयानुसार करणे या मागण्या देखील करण्यात आल्या. सरकारने या मागण्यांचा तातडीने विचार करावा, अन्यथा शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू शकतात असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आटपून परतणाऱ्या भगवान फुलमाळी आणि भास्कर आटकर यांना मारहाणीच्या घटनेला 10 दिवस उलटून मोकाट असलेल्या मुख्य आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 3 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तनपुरे यांनी यावेळी म्हणाले की घटनेला 10 दिवस झाले तरी आरोपी राजरोसपणे गावात फिरत आहे. मग पोलिसांना ते का दिसत नाही? आरोपींना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. गुन्हा दाखल असतानाही टाळाटाळ करण्यात आली. 2 दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर मी याच रस्त्यावर झोपून आंदोलन करीन. गावातील मुख्य आरोपी कमरेला कट्टा लावून फिरत असून सर्वसामान्य जनतेला धमकावत असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. मुळा कारखाना परिसरात राहत असलेल्या नितीन शिवाजी आव्हाळ या तरुणाने आज आपल्या राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते अधिक तपास करीत आहेत. मयत नितीन यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त शहरातील स्मारक परिसरात स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असतानाही कोपरगाव नगरपालिकेकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं. स्मारक परिसरात अस्वच्छता व दुरवस्था आढळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त अनेक नागरिक व शिवभक्त स्मारक स्थळी येऊन अभिवादन करतात. मात्र याच दिवशी स्मारक परिसर अस्वच्छ अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कोपरगाव नगरपालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवलाय. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते स्मारक स्थळी उपस्थित झाले. यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत स्मारक परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. तसेच स्मारक परिसर स्वच्छ करून नवीन ध्वज उभारण्यात आला व महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. बलिदान दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी ही स्मारकाची स्वच्छता न झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ज्या छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर मते मागून नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले, त्यांनाच मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाचा विसर पडला असून आज खरं तर या बलिदान दिनाच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या स्मारकाची व परिसराची संपूर्ण स्वच्छता करणे हे पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचं कर्तव्य असताना देखील त्यांनी ते केलं नाही. याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे असं परखड मत काका कोयटे, नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, बाळासाहेब रुईकर यांनी व्यक्त केलाय. नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे ऐतिहासिक स्मारकाची उपेक्षा होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय आमदार आशुतोष दादांचे सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी छत्रपती महाराजांना वंदन करण्यासाठी आलो होतो. पण आल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती खूप घाण साचलेली आहे, धूळ झालेली आहे, घाणघाण त्या ठिकाणी अनेक आहेत. आणि आज वाईट वाटलं की कोपरगाव नगरपालिकेनं
आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसानिमित्त या पुतळ्याची खरं तर स्वच्छता करायला पाहिजे. ती न करता आज या ठिकाणी जी घाण साचलेली होती ही सर्व घाण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, आशुतोष दादा काळेंच्या कार्यकर्त्यांनी आम्ही साफ केली आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांना अभिषेक करून नंतर त्यांना पुष्पहार अर्पण केला. तर अशा प्रकारचा गलथानपणा नगरपालिकेनं यापुढे करता कामा नये. आज जो गलथानपणा झाला त्याचा आम्ही सर्व सन्माननीय आशुतोष दादांचे कार्यकर्ते निषेध करीत आहोत. श्रीरामपूर तालुक्यातील भंडापूर वांगी रोड परिसरात बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर तालुका पोलिसांनी छापा घालून कारवाई केली आहे. या कारवाईत विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्यात. कारेगाव बीट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक शिंदे, होमगार्ड सागर कोळपे व अक्षय आरगसकर यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार दुपारी सुमारे 2:30 वाजेच्या सुमारास भेरडापूर वांगी रोडवरील एका किराणा दुकानाच्या आडोशाला छापा टाकण्यात आला. यावेळी संदीप तुळशीराम जंजिरे हा बेकायदेशीरपणे दारू विक्री करताना आढळून आला. झडती दरम्यान त्याच्याकडून देशी व विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या 17 बाटल्या असा सुमारे 2080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.